नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला आहेत की त्या सर्व नियम व अटीमध्ये शर्तीमध्ये बसतात. त्या या योजनेअंतर्गत पात्र आहेत, पण त्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही. तर त्यांनी फक्त एक काम करायचं आहे. ते कोणतं काम आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर ताईंनो, सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या साइट वरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. त्यावरती क्लिक करून थेट तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता. इथे आल्यानंतर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. इथे मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. इथे मोबाईल नंबर कोणाचं टाकणार तर तुमच्या मैत्रिणीचं असेल, अंगणवाडी सेविकेचं असेल, CRP ताईचं असेल किंवा ऑनलाईन सेंटर वाल्याचं असेल किंवा तुमच्या मोबाईल मधून तुम्ही स्वतः जर अर्ज भरलेला असेल तर तुमचं मोबाईल नंबर टाकू शकता. ज्यांचं अकाउंट या वेबसाईट वर आहे अशा कोणाचाही मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे पहा तक्रार या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍड ग्रीव्हन्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तक्रारीचा फॉर्म ओपन होईल. तक्रारीचा प्रकार निवडायचा आहे. कंप्लेंट अगेन्स्ट अदर ऍप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तक्रार श्रेणीमध्ये अदर हे 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आपला हप्ता आलेला नाही त्यामुळे मी अदर सिलेक्ट करतो. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर अर्जाचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तर आता हे अर्जाचा क्रमांक तुम्हाला कुठे मिळणार तर तुम्ही जेथून अर्ज केलेला असेल तेथून त्यांच्या लॉग इन मधून किंवा तुम्ही जर स्वतःच्या मोबाईल मधून अर्ज केलेला असेल तर तुम्ही केलेल्या अर्जामधून किंवा तुम्ही अर्ज करते वेळी तुम्हाला एक मेसेज आलेला असेल त्या मेसेज मध्ये देखील हा नोंदणी क्रमांक आलेला असेल. तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. तुमचं जर गाव महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात येत असेल तर ते निवडा, अन्यथा लागू नाही हे निवडा. त्यानंतर मतदारसंघ विचारला जाईल. तुमचा जो मतदारसंघ असेल तो मतदारसंघ तुम्ही यामधून निवडायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचं आहे. त्यानंतर खाली वर्णन करा हा ऑप्शन दिसेल. यामध्ये तुमची तक्रार नेमकी कोणती आहे, कोणत्या संदर्भात आहे त्या तक्रारीचे वर्णन या ठिकाणी करायचं आहे. त्यामध्ये मी असे टाकले आहे बघा, माझे नाव असे असे आहे, माझा पत्ता हा आहे, माझे आधार नंबर हे आहे, मी या योजनेच्या अटी शर्ती व पात्रतेमध्ये बसत आहे, पात्र आहे, पण मला जून व जुलै या 2 महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, तरी कृपया माझ्या तक्रारीची दखल घ्यावी ही नम्र विनंती. तर अशा प्रकारे आपल्या तक्रारीचे वर्णन या ठिकाणी करायचं आहे. जर तुमच्याकडे या संदर्भात काही कागदपत्र असतील तर ते कागदपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता. नसेल तर तो ऑप्शन तुम्ही सोडून द्या. त्यानंतर जो कॅप्चर आहे तो कॅप्चर या ठिकाणी टाकायचं आहे आणि खाली सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं विचारेल हे कन्फर्म करायचं आहे का. करायचं असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जी तक्रार आहे, जी कंप्लेंट आहे ती यशस्वीरित्या सबमिट झालेली आहे आणि तक्रारीचा नंबर देखील या ठिकाणी आलेला आहे. तर ताईंनो, अशा प्रकारे ही तक्रार तुम्हाला करायची आहे. ही तक्रार केल्यानंतर काही दिवसामध्ये तक्रारीचं निवारण होईल आणि तुमचे जेवढ्या महिन्याचे हप्ते आलेले नव्हते तेवढ्या महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळून जातील. तर अशा प्रकारे महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.